हे पहा या आकृतीमध्ये एन हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाभोवती परिवर्तुळ आहे. याच्यामध्ये 35 मापाचा कोन एल दिलेला आहे. तर कंस mn विचारला mn कंस. तर हा mn कंस आपल्याला पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला माप कंस mn काढायचा आहे आणि mn हा या म्हणजे या कंसाच्या आतला कोन आहे म्हणजे हा अंतर्लिखित कोन आहे. अंतर्लिखित कोनाचे माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे त्या कंसाचं माप त्या कोनाच्या दुप्पट असतं. माप कंस mn बरोबर 2 गुणिले माप कोन n. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय लिहावं लागेल. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय हे लिहावं लागेल. 2 गुणिले माप कोन l कितीला आहे 35 दिलेला आहे. 35 गुणिले 70 अंश. पुन्हा लिहा म्हणजे माप कंस mn मिळाला आपल्याला 70 अंश. नंबर 2 चं उत्तर काढण्यासाठी माप कंस ml आता संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं 360 मधनं हा mn 70 गेला तर राहिलेला कोणता असणार आहे हाच असणार ना. ठीक आहे म्हणजे किती मापाचा 360 मधनं 70 गेले 202 याचं उत्तर आहे. माप कंस केल्या l बरोबर 360 अंश वजा माप कंस mn 360 वजा 70 360 वजा 70 बरोबर 290 अंश. इथं लिहावं लागेल पूर्ण वर्तुळ कंसाचे माप. इथं 360 ची नोंद आलेली आहे म्हणून पूर्ण कंसाचा पूर्ण वर्तुळ कंसात मागले. पुन्हा मी शेवटी लिहा माप कंस ml. समजलं का समजलं. ठीक आहे लिहा. cot थीटा आणि tan थीटा बरोबर cosec थीटा गुणिले sec थीटा याची डावी बाजू घ्यायची सोडवायला. डावी बाजू किंवा इंग्रजीत LHS म्हणतात चालते लेफ्ट हँड साइड. cot थीटा अधिक tan थीटा आपल्याला जे माहित आहे ते नोंदवायचं. पुढे बघा का नोंदवायचे पण लिहायचं. cot थीटा म्हणजे बघा की cot थीटा म्हणजे आपल्याला तो संदर्भ घ्यायचा आहे. cot थीटा म्हणजे tan थीटा म्हणजे sin थीटा भागिले cos थीटा याचा उलटा हा cos थीटा भागिले sin थीटा. याचा छेद सारखा नाही. आपल्याला बेरीज करायचे. छेद सारखा नाही तिरकस गुणाकार. cos थीटा गुणिले cos थीटा cos वर्ग थीटा अधिक sin थीटा गुणिले sin थीटा sin वर्ग थीटा भागिले छेदांचा गुणाकार कसा ठेवायचा. sin थीटा गुणिले cos थीटा छेदांचा गुणाकार कसा ठेवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. sin वर्ग थीटा नित्य समानता पहिली sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1 बरोबर का. sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा म्हणजे 1. आता 1 भागिले आहे असला 1 भागिले 1 नाही 1 वरती 1 भागिले sin थीटा गुणिले cos थीटा. हा sin थीटा याचा अंश 1 आहे. हा cos थीटा याचा अंश 1 आहे. स्वतंत्र मांडणी करा बाकी काय नाही. 1 ला भागिले sin थीटा गुणिले 1 ला भागिले cos थीटा. 1 भागिले sin थीटा म्हणजे cosec थीटा आणि 1 भागिले cos थीटा म्हणजे sec थीटा. लिहावं लागेल इथं ज्यावरती लिहावं लागेल. इथं लिहिलं तसं हे ज्यावरती लक्षात ठेवायचं म्हणून नाही लिहायचं. ज्यावरती आडव्या 2 आणि खाली 1 टिंब ज्यावरती 1 भागिले sin थीटा बरोबर cosec थीटा आणि 1 भागिले cos थीटा बरोबर sec थीटा हे लिहावं लागेल. हे लिहावं. हे कुठलं आणलं तर या सूत्रातून हे लिहावंच लागेल. हे सगळ्यांना समजलं. आणि मग म्हणायचं LHS बरोबर किंवा डावी बाजू बरोबर उजवी बाजू
एवढं थांबायचं नाही, पुन्हा हे लिहायचं. कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. ते लिहावंच लागेल. एक वेळ हे नाही नंतर चालेल, पण हे लिहावंच लागेल. समजलं?